4 एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग अलंकापुरी पुण्यभूमि पवित्रं तेथे नंदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरूपी ज्ञानेश्वराची ओवी क्रमांक 481 पासून पुढे जेत निविद ऐश्य आशा रे चंद्रमा आधा ऐसा वाईत असे शिरसा निरंतर तेत निवविता आणि सगळा परिमय चंद्राहून आगळा तो चंद्रू केवी अवलेळा सर्वांगीण वैसे का रथोद्योके जियेचे कासे लागलिया समुद्र जाली अनायसे ये गंगेसी काया नारेसे गत्यंतरसे म्हणून राजर्षी का ब्राह्मण जया गती मती मीच शरण्य तया शुद्धी मीच निर्वाण स्थिती ही मीची या लागी शतजर्जर नावे रेगोन केवी निश्चिंत होवावे कैसे उघडिया असावे शस्त्रवर्षी अंगावरती पडता पाषाण न सुवावे केवी वाढवण रोगे दाटला आणि उदासपण ओखदेसी जेत चौकडे जळत बनवा तेथून निगीजे केवी पांडवा देवी लोका घेऊन सोपद्रवा केवी न भजिजे माते अगा माते न भजावया लागी दोन बळपा आकुल्या अंगी काही घरी की भोगी निश्चिंती केली ना तरी विद्या की वैसाया प्राणियांची हा ऐसा मग्न भरता भरवसा सुखाचा कोण तरी भोगे जात जे तुले ते एका देहांच्या किया लागले आणि एक देह तवक असे पडिले काळाचे तोंडी बाप दुःखाचे केने सुटले जेत मरणाचे घरी लोटले ये मृत्यू लोकीचे शेवटले येणे झाले हातवेळे आता सुखेची जीविता कैची ग्राहिकी हिजेल पंडू सुलका काय राखोंडी कुंकिता दिसू लागे आगा विषाचे कांदे वाटवणे जो रसू घेऊ जे पिळूने तया नाम अमृत ठेवणे जैसे अमर होणे देवी विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख तरी काय की जे मूर्ख न सेविता नसरे का शीस खंडोनी आपुले पायीच्या कणती बांधिले तैसे मृत्यूलोकीचे भले आहे आगवे म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी हे की जे कवनाचे सवणे कैची सुखनिद्रा अंथरुणे इंगळांच्या जे लोकीचा चंद्रुषय रोगी जे उदय होत असता लागी दुःख लेवणी सुखाची अंगी सळित जगाते चेत मंगळाची अंकुरी सवेची अमंगळाची कडे कोहरी मृत्यू उदराची अपरिवरी गर्भोगी होते जे नाही तयाते चिंतवी तवतेची नेजे गंधर्वी केलियाची कवणी गावी शुद्धीन लगे अगा दिवसिता आगव्या वाटी परतले पाऊलीची नाही किरीटी दैगनी मालियांच्या गोठी ती पुराणी जेथीची अनित्यची छोरी करितया ब्रह्मयाचे आयुष्य वैरी ऐसे नाही होणे अवधारी निपटून ऐसी लोकीची जी नांदणूक तेच जन्मले आशी जे लोक तयाचे निश्चिंतीचे कौतुक दिसत असे कै दुष्टाचे आजोडी लागी भांडवल न सुटे कवडी जेत सर्वस्वे हानी तेत कोडी वेचती गा जो भव्य विषय विलास गुंपे तो म्हणती उवाईया पडला स्थापे जो अभिलाष भारे दडपे तयाते सज्ञान म्हणते जयाचे आयुष्य ठाकुटे होय बळ प्रज्ञा चिरोनी जाय तयाचे नमस्कार ते पाय वडील म्हणून श्रीकृष्ण अर्जुनास पुढे म्हणतात ज्या अर्थी शंकरांनी हलाल विश्वासन केल्यामुळे 10 शमन होईल या आशेने चंद्र आपल्या मस्तकी सतत धारण केला त्या अर्थी शीतलता देणारा व पूर्ण असून तो वासाने चंद्रापेक्षा अधिक असा जो चंदन तो सर्वांगावर धारण केला जाणार नाही काय ज्या गंगेचा आश्रय केल्याने रस्त्यातील पाणी सुद्धा समुद्राला अनायसे जाऊन मिळते त्या गंगेला समुद्राशिवाय अन्य गती आहे काय म्हणून राजर्षी असोत अगर ब्राह्मण ज्यांच्या क्रिया व बुद्धीला मीच आधार आहे त्यांची निश्चित अशी परमगती मीच असून स्थितीही मीच आहे याकरता शेकडो छिद्रे असलेल्या नावेत बसून आपण बुडणार नाही अशा समजुतीने निष्काळजी कसे राहावे शस्त्रांचा वर्षा होत असताना तिथे उघड्या अंगाने कसे फिरावे अंगावर दगड पडणार आहे असे पाहून त्याला प्रतिबंध का करू नये रोगाने जर्जर झाला असता औषधाविषयी उदासीनता असावे अर्जुना तुझ करून मनवा लागला आहे तेथून बाहेर पडू नये काय त्याप्रमाणे अनेक दुःखांनी भरलेल्या अशा मृत्यू लोकात जन्म झाला असता माझे भजन का करू नये अर्जुन माझे भजन न करणाऱ्यांची अंगी असे कोणते सामर्थ्य आहे हे घराच्या जोरावर का भोगाच्या जोरावर बेफिकीर झाले आहे अथवा विद्येने का तारुण्याने बेपरवा झाले आहेत माझे भजन न करता बेपरवा होऊन बसण्यासारखी या प्राण्यांना सुखाची कोणाची खात्री आहे सर्व विषय एका देहाच्या सुखाकरता उपयोगात आले आहेत
आणि या मृत्यूलोकी देह तर काळाच्या तोंडी पडला आहे. बापरे बाप, जिथे दुःख रूपी माल आलेला असून मरण रूपी मापाने तो मोजला जात आहे, अशा या शेवटच्या मृत्यूलोकीच्या नरदेव रूपी बाजाराची वेळी येणे झाली आहे. आता अर्जुना, जीवाला सुख मिळेल असा कोणता सौदा करावा? राखुंडी कुंकून कधी देवा लागला आहे काय? अरे, विषयांचे कांदे वाटून पिळून जो रस निघेल त्याला अमृत असे नाव ठेवून त्याचे सेवन करून अमर होण्याची जशी इच्छा करावी, त्याप्रमाणे विषयांपासून होणारे जे सुख ते सुख नसून केवळ दुःखच आहे, असे असता मूर्खांना त्याचे सेवन केल्याशिवाय राहत नाही. किंवा आपले मस्तक तोडून जखमेवर बांधावे, हे जितके चांगले तितकेच मृत्यूलोकीचे सगळे चांगले आहे. म्हणून मृत्यूलोकीची सुखाची गोष्ट कोणत्या कारणाने ऐकायला सापडेल? इंद्राच्या अंथरुणावर गाढ झोप उठून येणार. ज्या मृत्यूलोकातील चंद्र क्षयरोगी जेथे उदय होतो तो वाचता करतात व जिथे दुःख सुखाचा अंगरकार घालून जगाला छळीत आहे, जिथे मंगलाचा अंकुर उदयाला येतो न येतो तोच त्यावर अमंगलाची कीड पडते, ज्या लोकी मृत्यू पोटाच्या घरात शिरून गर्भाला देखील शोधित येतो, चिंतन करण्यास अयोग्य असे जे त्याविषयी चिंतन करतो न करतो तोच त्या गंधर्व घेऊन जातात व कुठे जातात याचा पत्ता लागत नाही. अर्जुना, साऱ्या वाट्या शोधल्या तरी गेलेला मनुष्य कोणत्या तरी वाटेने परत फिरला आहे असे दिसत नाही. असंख्य लोक नाहीसे झाले. या गोष्टी ही जितकी पुराणी आहेत. ज्या लोकातील अनित्यत्व किती आहे हे पाहू गेले असता सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाचे आयुष्य जरी मिळाले तरी त्याचे सविस्तर वर्णन होणे शक्य नाही. अशी ज्या मृत्यू लोकातील वागणूक आहे, त्या लोकी जन्मलेले लोक त्यांच्या निष्काळजीपणाचे मोठे आश्चर्य वाटते. ऐहिक व पारलौकिक जोडण्याला एक कवडीचे भांडवल सुटत नाही, पण ज्या ठिकाणी सर्वस्व हानी आहे अशा ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करतात. जो पुष्कळ विषय विलासात गर्क झाले आहे तो सध्या सुखात पडला आहे असे म्हणतात, व जो फार लोभाने त्रस्त झालेला असतो त्याला शहाणा असे म्हणतात. ज्याचे आयुष्य फार थोडे उरलेले असते व ज्याची शक्ती व बुद्धी फार नाहीशी झालेली असते, अशा वृद्ध माणसाला वडील म्हणून नमस्कार करतात असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री नरराज माऊली नमः.